कोल्हापूर शहराला मिळणार नवीन प्रवेशद्वार। आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केला 3 कोटींचा निधी। कोल्हापूरचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल येथे नवीन प्रवेशद्वाराची कमान उभारण्याचे काम लवकर सुरू करणार असून या कमान बांधण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर केला। भविष्याचं दार उघडायचंय का? करिअर मध्ये दिशा हवी आहे? मग थांबू नका। भव्य रोजगार मार्गदर्शन मेळावा कोल्हापूरच्या युवकांसाठी सुवर्ण संधी। नोकरी की व्यवसाय, निर्णय घ्या योग्य मार्गदर्शनासोबत। 25 ऑक्टोबर, आनंद पॅलेस हॉल, शेळेवाडी। भविष्य तुमचं आहे, फक्त या। सध्या असलेल्या कमानीची प्रचंड दुरावस्था झालेली आहे। या दुरावस्थेची गंभीरता दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आज आमदार क्षीरसागर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांच्यासह महापालिकेचे संबंधित अधिकारी यांनी या प्रवेशद्वाराची पाहणी केली। सध्याची कमान धोकादायक असून ती हटवावी आणि नवीन कमान उभारण्याबाबत प्रक्रिया राबवण्याची सूचना आमदार क्षीरसागर यांनी दिली। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 4-5 दिवस कोल्हापूर शहराला स्वागत करणारी जी कमान आहे याची झालेली दुरावस्था या संदर्भात ज्यांनी कोणी सोशल मीडियालिस्टनं हा आवाज उठवला त्याचा सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो। याची दखल घेऊन तातडीनं आम्ही सर्वांनी, अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये असं दिसून येतं की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीनं या 2-4 दिवसामध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जी आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा, डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला, शहराला शोभेची कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे। या ठिकाणी तातडीचे 3 कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी कमान आता आहे या ठिकाणी वाहतुकीला थोडी थोडा अडथळा निर्माण होतो। त्यासाठी पुढच्या भागामध्ये जेणेकरून ही कमान देखील मोठी होईल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल अशा पद्धतीने ही कमान करण्याचा आज या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे। लवकरच या ठिकाणची ही कमान जी आहे ती त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आणि सोशल मीडियामधून जे काही संपूर्ण जगभर म्हणू आपण हे कोणी पुढं ज्यानं प्रयत्न केला त्याचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो।